मागील वर्षभरापासून बंद असलेला तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा असलेला करूळ घाट हा सुरू होणार आहे। करूळ घाटाच्या कामाची पाहणी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। करूळ घाटाचे 50 ते 60% काम पूर्ण झालंय। येत्या 15 जानेवारीपासून हा घाट सुरू होण्याची शक्यता आहे। 10 जानेवारीला पुन्हा एकदा पाहणी करून घाट एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं राणेंनी म्हटलंय। आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की 10 जानेवारी, आता 15 जानेवारीची जी अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे। 10 जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत। जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू, त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत, स्वतः अनुभव घेणार आहोत, स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत। आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या, काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर 15 जानेवारीला एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे, ती पण खालतून वरती जाण्यासाठी।